आणि त्याची मोठी बातमी आहे, काँग्रेसच्या राज्यातील पहिल्या टप्प्यातील नावांची उद्या घोषणा होणार आहे। आताची महत्त्वाची बातमी, कोल्हापुरातनं शाहू महाराज यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाल्याचं कळतंय। तर भिवंडीमधनं दयानंद चोरघे यांचं नाव आघाडीवरती आहे, तर गडचिरोलीमधनं डॉक्टर नामदेव उसेंडी यांचं नाव आघाडीवर असल्याचं कळतंय। नागपूरमधनं विकास ठाकरे यांचं नावही आघाडीवरती आहे असंही कळतंय। तर काँग्रेसच्या राज्यातल्या पहिल्या टप्प्यातल्या नावांची उद्या घोषणा होणार आहे। आताची महत्त्वाची बातमी। अधिक माहिती घेऊया, संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। संदीप, काय अधिक माहिती या संदर्भात? सध्या काही वेळापूर्वी राजधानी दिल्लीतल्या काँग्रेसच्या मुख्यालयामध्ये काँग्रेस पक्षाच्या छाननी समितीची बैठक पार पडली आणि ही बैठक डॉक्टर मधुसूदन मिस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली झाली आणि या बैठकीला अनेक नेते उपस्थित होते। नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, सतीश उर्फ बंटी पाटील हे उपस्थित होते आणि उद्या खरं तर काँग्रेसची सीईसी देखील होणार आहे। आज सीईसी झाली होती, मात्र ती इतर राज्यांसाठी होती, त्यामध्ये महाराष्ट्राचा समावेश नव्हता। मात्र उद्या संध्याकाळी 4 वाजता सेंट्रल इलेक्शन कमिटी जी आहे काँग्रेस पक्षाची, त्यांची महत्वाची बैठक होणार आहे आणि त्या बैठकीनंतर उद्याच काँग्रेस उमेदवारांची नावं जी आहेत ती जाहीर केली जाऊ शकतात अशी माहिती सूत्रांकडून मिळते। नागपूरमधून सध्या विकास ठाकरे यांचं नाव आघाडीवर आहे, अमरावतीमधून बळवंत वानखेडे यांचं आहे, गडचिरोलीमधून नामदेव उसेंडी आणि कोल्हापूरमधनं राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची वंशज अशी ओळख असलेले शाहू छत्रपती यांच्या नावांवर खरं तर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती जी आहे ती सध्या समजते। मात्र ही अधिकृत घोषणा अजून करण्यात आलेली नाही। उद्या संध्याकाळी 4 वाजता जेव्हा काँग्रेसच्या सीईसीची बैठक पार पडेल त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसमार्फत ही सगळी नावं जाहीर केली जाणार आहेत। त्यामुळे महाविकास आघाडीतला पहिला टप्पा उद्या पूर्ण होतोय असं म्हणता येईल। महायुतीकडून देखील भाजपनं 20 जागांची यादी जी आहे ती जाहीर केली होती, त्यामुळे उद्या काँग्रेसकडून नेमक्या किती जागांची यादी जाहीर केली जाते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी, मात्र त्याचबरोबर आपण जर बघितलं तर चंद्रपूरमधनं वडेट्टीवार, सुभाष धोटे आणि धानोरकरही मैदानात आहेत। या सगळ्या नावांबद्दल जो सस्पेन्स आहे तोही उद्याला पूर्णपणे मिटेल असं वाटतंय का? काय अधिक माहिती? अगदी बरोबर आहे। खरं तर इच्छुकांची मांदियाळी म्हणावी लागेल संपूर्ण अनेक मतदारसंघांमध्ये। चंद्रपूरचं सध्या तू म्हटल्याप्रमाणे विजय वडेट्टीवार स्वतः त्यांचं नाव तर आहेच, मात्र त्यांची मुलगी शिवानी वडेट्टीवार, त्याचबरोबर यापूर्वीचे स्वर्गीय खासदार जे आहेत बाळू धानोरकर, त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर या देखील तयारी करत आहेत। रामटेकमधनं नितीन राऊत, रश्मी बर्वे, राजू पारवे असतील यांच्यामध्ये मोठी चुरस पाहायला मिळते। त्यामुळे जे उमेदवार आहेत त्या आता उमेदवारांचा जो सस्पेन्स आहे तो उद्या खरं तर संपणार हे निश्चित आहे। पण कुणाला उमेदवारी मिळते आणि ज्यांना मिळालेली नाही ते शेवटी महाविकास आघाडीचं किंवा काँग्रेस पक्षाचं काम करणार की नाही हे देखील बघावं लागेल। की बंडखोरी होती किंवा काही दुसऱ्या पक्षामध्ये पुन्हा प्रवेश कुणी करतं का, नाराज होऊन ही या सगळ्या राजकीय घडामोडी ज्या त्या पुढच्या 48 तासांमध्ये महाराष्ट्रात घडू शकतात। पण एकंदरीत काय तर महाविकास आघाडीची बैठक प्रज्ञा येत्या 21 तारखेला शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे सगळे नेते राज्यातले यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे। त्यावेळेला सुद्धा काही झालेलं आहे का बोलणं? कारण सांगली संदर्भात नाराजी आहे ती काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त करून दाखवली होती। नाही, सांगली आणि कोल्हापूर बाबत अजूनही म्हणजे सस्पेन्स हा कायम आहे म्हणावा लागेल आणि दोन्हीकडून खरं तर दावा केला जातो। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून दावा जो आहे तो सांगलीवर केला जातोय आणि दुसरीकडे काँग्रेसकडून कोल्हापूरच्या जागेवर शाहू छत्रपती यांच्या नावासाठी खरं तर दावा केला जातो। पण अधिकृत घोषणा जी आहे ती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असतील किंवा सीईसी मधले त्यांचे मेंबर्स असतील, त्याचबरोबर आज जी बैठक झाली त्या बैठक म्हणजे छाननी समितीतल्या समितीचे सदस्य असतील त्यांच्याकडून अधिकृतरित्याच हे जाहीर केलं जाणार आहे। त्यामुळे सध्या तर आपण सांगू शकत नाही कुणाचं नाव आघाडीवर कुणाचं नाव पिछाडीवर, पण महाविकास आघाडीची बैठक 21 तारखेला होणार आहे। त्यापूर्वी आता ही नावं जाहीर होत आहेत, त्यामुळे उद्या बघावं लागेल कुणाला संधी मिळते ते। अगदी, आणि आपण सोलापुरातनं पाहिलं होतं सुशीलकुमार शिंदे यांनीच आपल्या मुलीचं नाव जे आहे ते जाहीर केलेलं होतं। प्रणिती शिंदे इथून लढतील असं म्हटलं होतं। त्यांच्या नावाबद्दलची निश्चिती आलेली आहे का दिल्लीतनं? नाही, अजूनही मी सांगितल्याप्रमाणे टोटल आपल्याला माहिती आहे 48 जागा आहेत महाराष्ट्रामध्ये आणि 48 पैकी नेमकं जागांचं गणित अजूनही ठरलेलं नाही असं म्हणता येईल। कारण महाविकास आघाडीचा फॉर्म्युला जो आहे तो अजूनही ठरलेला नाही कुठल्या पक्षाला किती जागा देण्यात याव्या। कारण प्रकाश आंबेडकरांपासून हे मोठे 3 पक्ष सोबत आहेत त्यांच्या, त्यामुळे जरी सुशीलकुमार शिंदेनी ही उमेदवारी जाहीर केली असली तरी ती ग्राह्य धरता येणार नाही नक्कीच। कारण आतापर्यंत आज जर पाहिलं सीईसीची जी बैठक झालेली आहे त्या बैठकीमध्ये त्या राज्यांचे प्रभारी असतील, प्रदेशाध्यक्ष असतील यांच्या उपस्थितीमध्ये ही सगळी चर्चा करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर प्रसारमाध्यमांच्या थ्रू अधिकृतरित्या ही यादी खरं तर जाहीर करण्यात आली आहे। त्यामुळे महाराष्ट्रातली ही यादी देखील अधिकृतरित्या जाहीर करण्यात येईल। एका नेत्यानं दावा केल्यानंतर ती जागा नक्कीच त्या उमेदवारासाठी नसणार आहे।
त्यामुळे उद्या पर्यंतची आपल्याला वेळ प्रज्ञा बघावी लागेल आणि उद्या काँग्रेस नेमकं किती जागांची उमेदवारी जाहीर करतं हे सगळ्यात महत्वाचं असणार आहे. अगदी, पण त्याचबरोबर वडेट्टीवार आणि सतेज पाटीलही या बैठकीसाठी उपस्थित होते आणि दोघांच्या मतदारसंघात आपण बघतोय एकीकडे चुरस आहे, धानोरकर असेल किंवा वडेट्टीवारांची मुलगी असेल यांची चुरस आहे, तर दुसरीकडे सांगलीमध्ये सुद्धा एकीकडे अशा पद्धतीनं नाव घोषित करणं हे सुद्धा पटलेलं नाही आहे काँग्रेसच्या लोकांना, कारण थेट नाव जे आहे ते उद्धव ठाकरे यांनी घोषित केलेलं होतं. त्यावरनं सुद्धा नाराजी ही दिल्ली दरबारी पोहोचवण्यात आली आहे का? नाही, एक तर आज पहिल्यांदा CWCची देखील मीटिंग होती. आज सकाळी 10 वाजल्यापासून काँग्रेसच्या वर्किंग कमिटीची बैठक सध्या सुरू झाली होती आणि त्यासाठी अगदी प्रणिती शिंदे असतील किंवा इतर जे नेते आहेत महाराष्ट्रातले महिला नेते असतील किंवा इतर नेते असतील ते राजधानी दिल्लीमध्ये आले होते. काही जणांनी भेट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे राष्ट्रीय अध्यक्ष यांची थेट भेट कुणाचीही झालेली नाही आहे. त्यामुळे ह्या भेटीनंतरच आता जो निर्णय तो होऊ शकतो. पण उद्या कदाचित जे छाननी समितीचे जे सदस्य दिल्लीत आलेले आहेत त्यांची कदाचित उद्या मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी भेट होऊ शकते आणि त्यानंतर अधिकृतरित्या CECच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर या सगळ्या नावांची जी घोषणा आहे ती होऊ शकते असं म्हणता येईल. तुमच्याकडनं घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी.